अहो काय चाललंय तुमचं? बुलेटवर आपण कितीदा एकत्र फिरलोय, एवढं कशाला लाजायचंय? हो बुलेटवर तुम्ही मागे बसता, इकडे तुम्हाला पुढे बसायला लागणार आहे. मग एवढं काय त्यात? तुम्ही गावात राहिला नाही ना व, म्हणून तुम्हाला तसं वाटते. अहो मगाशी मी एकटा चालवतो सायकल, तेव्हा गावातली समजा चेष्टा करत होती माझी. आता तुम्हाला सायकलवर डबल सीट घेतोय म्हणल्यावर काय खरं नाही. हो आणि ते बरोबर बी दिसणार नाही हो. अच्छा, म्हणजे खरंच तुम्हाला तुमच्या बायकोची लाज वाटते? जाते मी. अहो, नाही अहो, नको, ऐका तर. काहीच बोलू नको. अहो खरंच तसं काय नाही. बसा खरंच? बसा. चला बसा. तुम्ही पण बसा. होय एक मिनिट. हळूहळू थांबा, मी पडी ना. नाही, नाही. हा. हो. पकडा. अहो, काय करताय तुम्ही? अहो, अहो, तुम्हाला म्हणलं होतं मला सायकल चालवायची सवय नाही. थांबा. थांबा थांबा. अहो, बसला? होय हा कडकी. हा. थांबा थांबा. चला. अहो तुमचा गुडघा लागतोय. आता काय मग काय पाय बाजूला काढून ठेवय. अहो नीट चालवा की मग सायकल. मी नीटच चालवतोय, तुम्ही नीट बसा. मी नीटच बसलीये. तुम्हाला हाऊस होती ना व सायकलवर डबल सीट बसायची. उगाच कुरकुर करू नका आता. चालवा नीट. मी नीटच चालवतोय. हो हे म्हणजे तसं आहे ना व, ते जुन्या जमान्यातल्या काय पांड्या हिरोईन सारखं वाटायला. हो तुम्ही उगाच लाजता. त्याला असणार नाही, पण भारी वाटते डबल सीटची मजा. आता धडक गावात नेतो का नाही, कुणाला काय म्हणायचं ते म्हणते. ओ थांबा थांबा. हा ओ थांबा ना. हो थांबा थांबा. काय झालं, काय झालंय?
तलाव आपल्याकडे बघून हसतोय. हा? हे घ्या. अहो. तुम्ही मला लाजू नका म्हणत होता आणि आता स्वतः लाजले वय. हो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला नाही प्रॉब्लेम. मला तर लई भारी वाटते. काय भारी वाटतंय? ते सांगायची काय बी गरज नाही. आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता येते ना. हम्म, मग सांगा की काय कळलं, सांगा. आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता येतं ना. मग तुम्हीच ओळखा, मी कशाला सांगू. पण बाकी काय बी म्हणा, त्या खडूस मॅनेजर मॅडम मुळे तुला सायकल डबल सीटची मजा घेता आली बघा. म्हणून मी तुम्हाला सांगते, त्यांचं जरा ऐकत जा. अजून बी तुम्ही त्या मॅनेजर मॅडमच्या बाजूने आहे काय? अहो, एवढं तुम्हाला मी सायकलवरनं फिरवलं तरी बी तुम्हाला माझी दया माया नाही काय? आता उगाच शब्द फिरवू नका. काही झालं तरी तुम्ही सखी मॅडम जे सांगतील ते ऐकायचं म्हणजे ऐकायचं. आता काही बोलू नका, आपल्याला घरी जायला उशीर होतोय. चला अहो पण चला लवकर. बसा. नाही, आता चालत जाऊया. का? चालत जाऊया. हे चांगलं आहे. चला. तुझं ते बरोबर आहे सूरज, पण करणार काय तू? काय बी करून पण करून बघा. अरे होय, पण नक्की काय करणार? हो, तेच कळणं झालंय आपा. अहो, ते कॉर्नफ्लेक्सचा बिझनेस सुरू होता राहिला रानातामुळे. आता काय करायचं काहीच कळणं. सायकल लाडू, अभ्यास केलास का तुझा? बघू. राणा, ही सायकल लाडूला मोठी नाही होणार जरा? नाही आबा, म्हणजे लाडूसाठी नाही, यांच्यासाठीच आणली आहे सायकल. म्हणजे मोठ्या लाडूसाठी. सूरज, राणासाठी सायकल? होय आबा. अहो, ही सायकल शोभते का? तुम्हीच सांगा, सायकल शोभणार का गाडी? तुला गाडी शोभणार की? येस सर. नाही आबा, अहो फिरायला नाही, व्यायामासाठी घेतली आहे सायकल. दररोज 20 किलोमीटर सायकल चालवायची असं ठरलंय. काय? बाई 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 बाई, आता जरा या शिटीतल्या मॅनेजर बाईची नाटकं जरा जादाच व्हायल्यात बर का. तिला थांबायला पाहिजे बर का. अहो, राणा भाऊजींची तर फार खिल्लीच उडवली तिने. ते काही नाही, राणा भाऊजी काय गावभरात सायकलने फिरणार आहेत काय? नाही वहिनी, फिरायचं नाही, व्यायामासाठी. अहो तेच ते जाऊ बाई, कारण काही का असं ना, पण राणा भाऊजी काय सायकलने फिरणार आहेत काय? राणा भाऊजी, आणि हे कसलं टकूच हो? टकूच? ते डोसक्यावरच तुमच्या टकूच हो? नाही नाही, अहो ते सायकल चालवतानाचं हेल्मेट आहे. हा गो बाई, हेल्मेट आहे होय? आम्हाला वाटलं बारकूस टकूच आहे. बरं ते समजा जाऊ दे, पण हे राणा भाऊजींनी आता असं गावभर सायकलनी फिरणं बरं दिसतंय काय? शोभणार आहे काय त्यासनी? अरे शोभती का नाही ते राहू द्या, त्याला सायकल चालवता येते का? लय वर्षात सायकल चालवली नाही त्यांनी. मी बी हेच म्हणतोय आबा. काय हेच? उगाच काहीतरी कारण सांगू नका. आताच मला डबल सीट घेऊन अख्खं गाव फिरलं, तेव्हा कसं जमलं? काही नाही हो आबा. काय? नाही म्हणजे आम्ही फिरलो, पण यांना सायकल चालवता येते का नाही ते बघत होतो. होय. अगो बाई, म्हणजे तुम्ही दोघं आता सायकलवर डबल सीट अख्ख्या गावभर फिरला होय? नाही नाही वनी, ते म्हणजे ते काय काय नाही काय? हा? अरे होय वंकिरी, हा लाजतोस कशाला? अरे सायकल मुळे बायकोचं प्रेम दाखवता आलं तुला. बर चला, हातपाय तोंड धुवून घ्या. चला हो. चल चल चल. बाई गो. गोदा का जेवणाचं बघूया चला.
ते नव लाडू, तुला हाफ पॅन्ट का असते माहितीये काय? बारकाय आणि मी तुला सायकल का दिली सांग? बारकाय म्हणून अरे वार माझ्या पट्ट्या. हे बघा आबा, हे असं आहे, व्यायामाच्या नावाखाली समधीकडे माझं हसू व्हायलंय. सूरज कशा ते चेष्टा करतो रे? अहो बाबा मी काय केलं? मी नुसतं लाडूला विचारलं. आता तो अंगावर ओढून घेतो, त्याला मी काय करणार आहे? अहो पण तरी काय गरज होती असं बोलायची? आता चिडलं ना बरं राणा भाऊजी. सायकल काढायला शिकवतो. हे बघ, ही अशी एवढी सायकल. काम तर आवरली. पहिलवान काय करायला बघूया जरा. अक्काबाई, मला आजवर लय साथ दिलीस तू. आणि ते मॅनेजर मॅडम, ते मला लांब करायला तुझ्यापासून. अंजलीबाईंनी काय काय करून तुला परत आणलं. आणि अंजलीबाई बी त्यांच्यासारखंच बोलायला. मला जे जे समजा पसंत आहे ते समजा बंद करून टाकलं. आता अंजलीबाई बी त्या मॅनेजर मॅडम सारखे बोलायला. त्या मॅनेजर मॅडमनं समजा माझ्या पसंतीचं बंद करून टाकलं. आधी कुस्ती, मग जेवण, आणि आता तू नुसता छळवाद मांडलं. मला काय करायचं काय सुचना आलंय बघ. हॅलो, हा काय पहिलवान, झालं का 20 किलोमीटर टार्गेट पूर्ण? हे बघ राणा, झालं नसेल तर ये इकडे मळ्यात मस्तपैकी गार हवेत फिरूया आणि जरा माझी बी कामं सगळे आवडल्यात बघ. हे बरकत, आधी तू वैताग आलाय मला. तू गप पिडू नकस. आता वैताग कसला आलाय तुला? जणू का तुला माहितच नाही. काय अरे या सायकल पायी मी माझा हसू करून घेतले गावात. राणा, मी ते सायकल चालवणं बंद करतो. असं कसं करणार? हे बरकत, आधीच मला माझं काय कळणं झालंय. एकीकडे अंजलीबाई, दुसरीकडे ते मॅनेजर मॅडम, मधल्यामध्ये ढोलकी वाजायला माझी. राणा, माझ्याकडे उपाय आहे. काय? ही सायकलच नसेल तर तू चालवणार काय? म्हणजे म्हणजे ही सायकलच गायब करूया आपण. गायब? हे बघ, तू फक्त का नाही एक काम कर, सायकलला कुलूप लावू नकोस. मी येतो, बाकी सगळं माझ्यावर जबाबदारी सोडतो. बरकत आहे ना, तू डर मत. हा, अहो जेवायला येत आहे ना. आलो आलो. हे बरकत, तुला काय ठरवायचं ते ठरव आणि मला सांग काय. हा चल ठेवतो. हा. देखिए यहाँ पे देखिए, देखा आपने जी कैसे एक ही पैर पे जोर डाल के खेलता है ये? ऐसे नहीं चलेगा ना. बिल्कुल नहीं. मे आय कम इन? आत येऊ का? एक्सक्यूज मी, हा? काही काम होतं का? हो, राणादा स्वाभिमान समितीचा अध्यक्ष या नात्यानं अहवाल घ्यायला आलो तो. गावातली म्हणाली की राणादाचं ट्रेनिंग कसं काय सुरू आहे जरा बघून या म्हणून म्हटलं आपणच गाडी घ्यावी. काय कसं काय सगळं बरोबर चालू आहे ना? हो. आमच्या राणादाचा लय अपमान करत नाही ना? व कसला अपमान? ट्रेनिंग घेते. करेक्ट करेक्ट आहे तुमचं. पण काय आहे की गावातल्या लोकांना जरा सांगावं लागतो कसं काय चाललंय जरा बघून येत. बाकी तुम्हाला जर कसली पण अडचण असेल तर लगेच सांगा मला, मी स्वतः लक्ष घालून करून घेईन. सायकलिंग सुरू केलंय त्याचं. सायकलिंग?
अहो सायकलिंग बाबतीत काय बी प्रॉब्लेम असेल तर सांगा आपल्याला. तुम्हाला सांगतो सायकल पासून विमानापर्यंत कसल्याही गोष्टी सांगा, सगळ्या दुरुस्त करतो. मेकॅनिक आहे मी लहानपणापासून. हो, मला वाटलं तुम्ही माझ्यासारखी मॅनेजमेंटची कामं करता. करेक्ट करेक्ट आहे तुमचं. मॅनेजमेंट करणं हा माझा मेन धंदा आणि सायकल दुरुस्त करणं हा माझा साईड बिझनेस. तसं तुम्ही आणि आपण सेमच आहे हो. हा? रानात असं भलं व्हावं यासाठी काय वाटेल ते सांगा. हा, आपली करायची तयारी आहे. नक्की सांगेन. काय ना, अख्ख्या गावात फक्त तुम्हीच असे आहात ज्यांना मी काय बोलते ते समजतं. फार हुशार आहात तुम्ही. करेक्ट करेक्ट आहे. अहो गावातली सगळी मला आयडियाची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखतात. जिथं पोचत नाही देवदूत तिथं पोचतो अवधूत. मॅनेज करायच्या 101 आयडिया आहेत आपल्याकडे. पुढच्या वर्षी पुस्तकच काढतो का नाही बघा. छान. मला काही मदत लागली तर मी तुम्हालाच सांगेन. बिनधास्त सांगा. अहो दिवस असू दे रात्र असू दे, काही मदत लागली तर बिनधास्त सांगा. हो तुम्ही आम्ही सेम. अडचणीच्या वेळी मदत करणं कर्तव्य आहे आपलं. दिवसाची रात्र करेन काय, पण तुमचं काम करून देणार. हा ठीक आहे. मी येऊ. हो हो, नाही गावातले अहवालाची वाट बघत असतील हो. येस, येतो. चालेल. हा? छान आहे लॅपटॉप. थँक्स. येतो. मैडम जी, ये गांव वाले अभी तो चुप हैं, लेकिन कभी भी भड़क सकते हैं. और ये राणा से साइकिलिंग करवा के क्या होगा? पाय मजबूत होणार. त्याचा एक पाय वीक आहे आता. तो नीट करायचा असेल तर सायकलिंग इज मस्ट. लेकिन आपको लगता है राणा हर रोज साइकिलिंग करेगा? मुझे तो नहीं लगता. ये एक आध दिन के लिए ठीक है, पर ये रोज रोज आपकी बात नहीं सुनेगा. सुनने के अलावा दूसरा ऑप्शन नहीं है उसके पास. गरगरीत काका बोका. अरे वा, मी बिगर करीत. आज लई चवदार जेवण होतं नाही. होय. बस बस माझं बस. लाडू ये फेऱ्या मारू ये. जेवलं फेऱ्या मारायच्या असत्या. का राणा कसं काय होतं तुझं जेवण? जातंय ना व? हा, मामांजी बडीशेप. वा हे घे लाडू. काय तू उगाच गाठागाठला घाबरत होता. काय सवय झाली की तुला काय वाटणार नाही. पण झणझणीत खाणाऱ्याला असं अचानक सप्पाक सप्पाक खायला लावणं म्हणजे जरा काय जरा नाही. म्हणजे एखाद्याला गरम गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असेल आणि अचानक सांगितलं आता गार पाण्यानेच कर, तर तो माणूस आजारीच पडेल का नाही. तसं राणा भाऊजींचं होऊ नये म्हणून म्हणलं. राणा भाऊजी हे बडीशोप घ्या. चालत्या ना वडा ऐकला. घ्या बाई, अजून घ्या, थोडी घ्या अजून. लवकर येऊ दे बरकतला आणि घेऊन जाऊ दे ब्याग. एकदा काही सायकल गॅप झाली की मी सुटलो.